वडिलांनी हगवण्याच्या क्रौर्याचा पाढा वाचला। वैष्णवी गेली, आता तिच्यावर शिंतोडे उडवू नका असं वडील अनिल कसपटे यांनी म्हटलंय। यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले। हगवणे यांनी फॉर्च्युनरसाठी धमकी दिली होती असा आरोपही वैष्णवीच्या वडिलांनी केलाय। वैष्णवीच्या चारित्र्यावर हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून युक्तिवादात शिंतोडे उडवले गेले। वकिलाच्या युक्तिवादानंतर वैष्णवीचे वडील रडले। पोरगी गेली, शिंतोडे उडवू नका असा वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडून टाहो फोडला। माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढ्या वेळेनंतर तिच्यावरती असे वाईट शिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील, मुले असतील ना, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। मला एवढं सांगायचं तुमच्या प्रसार माध्यमातून। वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात दिलेल्या हुंड्याचा पाढाच वाचला। फॉर्च्युनर गाडी मागताना शशांक हगवणेनं कसपटे कुटुंबाला धमकी दिली होती। वैष्णवीच्या वडिलांनी शशांकला देण्यासाठी महिंद्रा हेक्टर बुक केली होती, पण फॉर्च्युनर दिली नाही तर महिंद्रा हेक्टर पेटवून देऊ अशी धमकीच शशांक हगवणेनं दिली होती। 50,000 रुपये डिपॉझिट केले, त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले। त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली। मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी गेली तर मी ती गाडी सोडून देईल, नाहीतर तिथं फिटून देईल। मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे। तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार नाही। हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या असल्याचा दावा वकिलानं केला होता। त्यावर हगवणेंकडे फक्त एकच एंडेवर गाडी होती असं वैष्णवीचे वडील म्हणाले। त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे, 5 गाड्या नाही, 10 गाड्या नाही, 5 कोटीचं काय नाही। निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे। दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतायत, ती गाडी भुसुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे। वैष्णवीचा पती शशांकला मोबाईलही घेऊन दिला होता। त्याचे हफ्ते अजूनही फेडत असल्याचं वैष्णवीचे वडील म्हणाले। आरोपीचे वकील जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेले आहे, आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेले आहे। असं एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे ओढणे हे ते कायद्याचे तज्ज्ञ आहेत, त्यांना हे बोलणं शोभत नाहीये, हे आमच्या दृष्टीने। हुंड्यात दिलेल्या चांदीच्या भांड्यांचा व्हिडिओ वैष्णवीच्या कुटुंबानं दाखवला। हगवणे कुटुंबानं वैष्णवीला 5 ते 6 दिवस जबर मारहाण केली। तिला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण होती। आपल्या माहितीने रिपोर्टच आहेत तसे रिपोर्ट 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात। ज्यावेळेला एकदा आली होती 10 तारखेला, त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय, पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही ह्याच्यावरून 7 वाजता फोन आला आणि तिला जावं लागलं। वैष्णवीला छळण्यात निलेश चव्हाणचाही सहभाग होता असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। जर त्यांची सून मयत आहे, हे मयत आहे म्हणतात, तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं। सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून, आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा, ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आरोपी म्हणून हे करेल। या पण त्या कटात सामील होता, निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला। हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला, निलेश चव्हाण बाळ होतं, बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या तर जवळच होतं। मग याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं, आणि ह्या कटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर। वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस मारहाण, पाईप, लोखंडी पार, रिव्हॉल्वर जप्त, हगवण्याचा लॉकर सील। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा छळ कसा केला याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। शशांक हगवणे हा वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस मारहाण करत होता। शशांक हगवणेनं वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केली। प्लास्टिकच्या पाईपनं सुद्धा वैष्णवीला मारहाण करण्यात आली होती। वैष्णवीला मारहाण केलेला एक पाईपही पोलिसांनी जप्त केलाय। वैष्णवी प्रकरणात पोलिसांनी हगवणेच्या घरातून काय काय जप्त केलं तेही पहा। काळ्या रंगाची लोखंडी पार, पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा गोलाकार पाईप,
चॉकलेटी आणि पिवळसर रंगाची फुलं असलेली साडी, राखाडी आणि पांढऱ्या रंगाचा स्टूल, पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी, ऍक्टिवा गाडी, आरोपींना पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनं, लग्नात हुंडा म्हणून दिलेले चांदीचे दागिने, आरोपीकडचा पिस्तूल, मोबाईल आणि पासपोर्ट. हगवणे कुटुंबाचा बँकेतील लॉकर पोलिसांनी सील केलाय. लॉकरमध्ये असलेल्या सोन्याचा तपास पोलीस करणार आहेत. याच प्रकरणामधला आणखी एक आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. निलेश चव्हाणनं लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचा मोबाईल लंपास केलाय. निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे वैष्णवीला वारंवार मानसिक त्रास देत होते. त्यामुळे निलेश चव्हाण ताब्यात आल्यावर पोलीस त्याची करिश्मा हगवणे याच्यासोबत एकत्रित चौकशी करणार आहेत. आयजी जालिंदर सुपेकर यांना गृह विभागानं दणका दिलेला आहे. कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे. नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आलाय. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपानंतर जालिंदर सुपेकर यांचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आलेला आहे. लग्नाच्या बायोडेटामध्ये शशांक हगवणे यांना सुपेकरांचा मामा असा उल्लेख केला होता, असं अनिल कसपटे यांनी म्हटलं. सुपेकर यांच्याशी आमचा संबंध नाही, त्यांच्या नावानं हगवणेंनी धमकावलं असा आरोपही त्यांचा आहे. सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही, त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक हगवणे माझ्या घरी येऊन 2 कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले. अहो ते नेहमीच सांगायचे ना, लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे. त्यांच्या जन्मपत्रिकेचा जो बायोडाटा असतो त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालिंदर यांचं नाव आहे खाली. वैष्णवी मृत्यू प्रकरणामधील आरोपींना कडक शिक्षा द्या अशी मागणी नृत्यांगना गौतमी पाटील हिनं केली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण दुर्दैवी असून माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं गौतमी पाटीलनं म्हटलंय. ते खूप दुर्दैवी होतं. मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी तर एकच म्हणेल की ज्याने ही चूक केली आहे, जो आरोपी आहे, म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये, जो आरोपी असेल, जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळावी, बस मी एवढंच सांगते. आणि मी आवर्जून वैष्णवी त्यांच्याकडनंच आहे. आणि आता राजकीय बातम्या आपण पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादामध्ये चांगले नाहीत. एक्सप्रेस अड्डा कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. ते दोघेही या मताबाबत मला माफ करतील असंही फडणवीस म्हणाले. तर कर्णधारांनी जाहीर बोलून संभ्रम निर्माण करू नये असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. Who do you think is better at communicating? Let me tell you frankly, they should forgive me. Both are not communicative. Okay. Okay. Ajit ji or Eknath ji, who is better at managing natural calamities? I think Eknath ji loves to manage or to enter into such situations. So. Okay, that's your answer. Yeah. Ajit ji, Eknath ji, who is better at local body elections? BJP. आम्ही उत्कृष्ट कर्णधार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मानतो. तर त्या टीममधले अजितदादा आणि एकनाथराव शिंदे साहेब हे 2 प्रमुख पिलर आहेत आणि तिघांमध्ये संवाद आहे. कम्युनिकेशन करता दोघंही कमी पडतात असं जे त्यांना वाटतंय ते साफ चुकीचं आहे. दोघांकडनं आणि मग कार्यकर्त्यांमध्ये महायुतीचा संभ्रम निर्माण होणं. त्यामुळे अशी वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मुत्सद्दी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अपेक्षित नाहीत. तर भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली म्हणून कुणी गटाराचं पाणी पित नाही असा टोला संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंना लगावला. तर राऊतांनी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकू नये असं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय, त्यांना तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा गढूळ पाणी पित नाही. तहान जरी लागली असली तर नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये
तर प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी, नवीन जाऊन काय करणार. शिवसेना नेते माननीय संजयजी राऊत साहेब सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षावर, त्याचबरोबर आमच्या नेत्यांच्या संदर्भात सातत्याने टीका टिप्पणी करतात किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. संजयजी राऊत यांनी कदाचित पवारसाहेबांचा अभ्यास कमी केला असेल असं आता तरी अलीकडच्या वेगवेगळ्या त्यांच्या निरीक्षणातून आणि स्टेटमेंटमुळे जाणवते. अशा प्रकारचे जाहीरपणाने सातत्याने स्टेटमेंट करून या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम माननीय राऊत साहेबांनी करू नये. पंचतारांकित हॉटेल खरेदीवरून संजय शिरसाट आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे. शिरसाटांनी हॉटेल खरेदीसाठी पैसे कुठून आणले असा सवाल संजय राऊतांनी केलाय. यावर 67 कोटींच्या हॉटेलमध्ये 5 पार्टनर आहेत आणि 75% लोन आहे असं उत्तर शिरसाटांनी दिलं आहे. न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मुलासाठी 67 कोटींच्या हॉटेलची खरेदी केली. शिरसाटांनी मुलाच्या नावे खरेदी केलेलं हॉटेल विड्स हे छत्रपती संभाजीनगर मधलं पंचतारांकित हॉटेल आहे. कर्ज प्रकरणामुळे विड्स हॉटेलवर प्रशासक बसवण्यात आला होता. प्रशासकामार्फत विड्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. या लिलावामध्ये तब्बल 67 कोटींना संजय शिरसाट यांनी हे हॉटेल विकत घेतलंय. संजय शिरसाट यांच्या मते हॉटेलच्या खरेदीमध्ये एकूण 5 पार्टनर आहेत. हॉटेलची किंमत 67 कोटी रुपये आहे. 75% लोन ही बँक देणार आहे आणि त्याच्यानंतर 5 भागीदारांनी मिळून त्यांच्या हिश्श्याला आलेली रक्कम किती आहे तर 3 ते 3.5 कोटी रुपये त्यात टाकायचे. 10 वर्ष ते हॉटेल रन करायचं, तेव्हा कुठं त्यांना लाभ होणार आहे 10 वर्षांनंतर. संजय शिरसाट यांनी हे हॉटेल खरेदी केल्यानंतर संजय राऊतांनी निशाणा साधलाय. संजय शिरसाट यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले असा सवाल राऊतांनी केलाय. कुठून आले पैसे, कुठल्या टेंडरिंग मधून आले, कुठल्या कमिशन दलालीमधून आले, एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहानी दिले, जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला, आणि मंत्री कुठल्या खात्याचे तर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. अहो, आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची, पर्सेंटेज खात बसायचं. कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी दलालांनी पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू नये. तर शिरसाटांनी हॉटेल खरेदीसाठी पैसे कुठून आणले याचा किरीट सोमय्यांनी अभ्यास करावा असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावलाय. किरीट सोमय्यांनी वर्किंग केलं पाहिजे, कारण असे बऱ्याच प्रकरणं ते सांगत असतात, तर याच्यावरही केले पाहिजे. आणि 67 करोड जरी असले तरी शिरसाट सारख्या माणसाला भारी आहेत. पिताश्रेणी वरून पाठवले का अजून कुठून पाठवले किंवा असे कुठले धंदे केले, काय केले, त्याची स्पष्टता महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी. तर छत्रपती संभाजीनगर मधल्या दरोड्याचं गूढ आणखी वाढलेलं आहे. दरोड्यामध्ये लुटलेलं 5.5 किलो सोनं, 32 किलो चांदी अद्यापही बेपत्ता आहे. 5 दरोडेखोर अटकेत आहेत. एकाचा एन्काउंटर झालेला आहे, मात्र सोन्या चांदीचा पत्ता लागेना. वाळूज मधल्या सर्वात मोठ्या दरोड्यामधलं जवळपास 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी अद्याप बेपत्ता आहे. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामधल्या दरोड्यामधला मुख्य दरोडेखोर अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय. या दरोड्यामधल्या इतर 5 दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र 5.5 किलो सोन्यातलं फक्त 20 तोळं सोनंच पोलिसांनी हस्तगत केलंय. दरोडेखोर खोतकरच्या एन्काउंटरचा तपास सीआयडीनं सुरू केलाय. गुन्हे शाखेचे निरीक्षक रवी गच्चे यांच्या पिस्तुलानं अमोल खोतकरचा एन्काउंटर झालाय. सीआयडीनं गच्चे यांच्याकडून एन्काउंटरचा घटनाक्रमही समजून घेतलाय. 15 मे रोजी उद्योजक लड्डा यांच्या घरी मध्यरात्री 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकला. 6 पैकी 5 दरोडेखोर अटकेत आहेत. 6व्या मुख्य दरोडेखोराचा एन्काउंटर झालाय. मग 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी बेपत्ता राहण्याचं गूढ काय असा प्रश्न उपस्थित झालाय. जे सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो गहाळ झालेला आहे, तो सापडलेला नाही, त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? त्याच्याबद्दल असं वाटतं की बाबा ते भेटून जायला पाहिजे आणि पोलीस त्या हिशोबाने तपास करत आहेत. त्यांच्या तपासावर मला काही अजिबात शंका नाही आहे. ते 100% मन लावून कसलाही कसूर न ठेवता पूर्ण तपास करत आहेत ते. आणि माझं
जे मुद्देमाल आहे त्यांनी मला मिळवून द्यावा, बस एवढंच आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांबाबत शंका घेणाऱ्या मंत्री संजय शिरसाट यांनी आता पोलिसांची बाजू घेतली आहे. मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं आहे, हे जे काही दरोडे असतील, जे छोटे मोठे चोर आहेत, यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. जवळपास 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी एका उद्योगपतीच्या घरातून त्या चोरट्याने घेऊन गेले होते. त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांनी त्यांच्या अंगावर पहिले जीभ घालायचा प्रयत्न केला, एक राऊंड फायर केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. त्या जो वारला त्याच्या मयतावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं पोलीस रेकॉर्ड आहे. म्हणून अशा वेळेला पोलिसांनी जर तशी कारवाई केली असेल तर त्याला चुकीचे म्हणता येणार नाही. दुसरीकडे दरोडेखोर खोतकरच्या परिवारानं पोलिसांवर सुपारी घेऊन एन्काउंटर केल्याचा आरोप केलाय. तुम्हाला कोणी अधिकार दिले? पोलिसाचं काम आहे पकडायचं आणि जेलात टाकायचं किंवा कोर्टात न्यायचं. मारून टाकायचं काम पोलिसाचं नाही आहे. पोलिसांनी माझं एकदम स्पष्ट मत आहे की हा सुपारी देऊन केलेला मर्डर आहे. मला प्लीज न्याय द्या, मला न्याय हवाय. एकंदरीतच 5.5 किलो बेपत्ता सोनं, मुख्य दरोडेखोराचा एन्काउंटर या घटनाक्रमांनी दरोड्याचं गूढ वाढवलंय. आदिवासी विभागाचा निधी हा लाडकी बहीणसाठी वळवल्याचा आरोप केला जातोय. मागास समाजाचा निधी वळवणं चुकीचं आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. तर कुठलाही निधी वळवला किंवा पळवला नाही असं उत्तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. तसंच सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. आदिवासी मुलांना त्यांच्या बाकीच्या स्कॉलरशिप असतील, त्यांचं खाणं असेल, त्यांचं काही मुलं तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो फंड जो आहे तो त्यांच्या विकासावर खर्च केला जातो. परंतु या सगळ्या प्रकरणामुळे ते मुलं आणि ती लोक समाज या सगळ्या गोष्टीपासून वंचित होतं आणि त्याला पूर्णपणे जबाबदार राज्य सरकार आहे. तुम्ही तुमचा रेव्हेन्यू वाढा ना. तुम्ही हे जे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना देता ना सगळ्यांना, ज्याच्या माध्यमातून ते आता मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, ते बंद करा आणि हा निधी जो आहे तो लोकांच्या समाजावर खर्च करा. लाडक्या बहिणीसाठी वेगळा निधी आणा. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा बळवलेला नाही. ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं. मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल. नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते, ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे. त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही. कोणाची सरकार हे कधीही या पैशाला रिझर्व पैसा आहे. आदिवासीसाठी 11% जे काही सामाजिक न्याय आमचं जे टक्केवारी आहे, या टक्केवारीची एकदा बजेटमध्ये अलॉट झाली त्या हेडला, त्याला कुणाची काढण्याची हिंमत नाही आहे. आणि लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याचं बजेट हेड वेगळं आहे, ते महिला बालकल्याणकडे आहे. कोणी समाज कल्याणचे पैसे महिला बालकल्याण आणत नाही, कोणी आदिवासीकडे आणत नाही. त्यामुळं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सरकारला बदनाम करण्याकरता तयार केलेली जाणीवपूर्वक बातमी आहे जी व्हॉट्सअपवर फिरत आहे.